त्यावेळेला त्याचं घर जाळून दिलं जातं का तर तो गुन्हेगार आहे म्हणून। पण त्याच्यापेक्षा कित्येक मोठे मोठे गुन्हेगार जे इथल्या राष्ट्रीय बँकांना चुना लावून परदेशात गेले, त्यांची घरं काय, त्यांची साधी गाडी जाळायची सुद्धा कोणाची हिंमत होत नाही। फक्त तो खोक्या भोसले एक शोषित प्रतिनिधी असतो आणि म्हणून त्याच्याबद्दल हे होऊ शकतं। पण हे मी बोलू शकत नाही का, तुम्ही गुन्हेगारांची बाजू घेताय। माझ्यासाठी पॉलिटिकल करेक्ट असण्यापेक्षा सोशली करेक्ट असणं महत्त्वाचं असतं, पण ते होऊ शकत नाही। आणि तेव्हा आम्हाला वाईट वाटतं सर की आमच्या शिक्षकांनी इतकं चांगलं शिकवलंय, आम्हाला आमच्या शिक्षकांनी शिकवलं की पॉलिटिकली करेक्ट राहण्यापेक्षा सोशली करेक्ट राहायचंय। पण आम्हाला हा प्रश्न विचारायची छाती होत नाही सर की खोक्या भोसले नावाच्या एका माणसाची केस होते, त्यावेळेला त्याचं घर जाळून दिलं जातं का तर तो गुन्हेगार आहे म्हणून। पण त्याच्यापेक्षा कित्येक मोठे मोठे गुन्हेगार जे इथल्या राष्ट्रीय बँकांना चुना लावून परदेशात गेले, त्यांची घरं काय, त्यांची साधी गाडी जाळायची सुद्धा कोणाची हिंमत होत नाही। फक्त तो खोक्या भोसले एक शोषित प्रतिनिधी असतो आणि म्हणून त्याच्याबद्दल हे होऊ शकतं। पण हे मी बोलू शकत नाही का, तुम्ही गुन्हेगारांची बाजू घेताय। माझ्यासाठी पॉलिटिकल करेक्ट असण्यापेक्षा सोशली करेक्ट असणं महत्त्वाचं असतं, पण ते होऊ शकत नाही। आणि तेव्हा आम्हाला वाईट वाटतं सर की आमच्या शिक्षकांनी इतकं चांगलं शिकवलंय, आम्हाला आमच्या शिक्षकांनी शिकवलं की पॉलिटिकली करेक्ट राहण्यापेक्षा सोशली करेक्ट राहायचंय। मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक, पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह।